नागपूर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये 2 कडव्यांचंच वंदे मातरम गाण्यात आलंय। विरोधकांना लक्ष करणाऱ्या भाजपकडून मोठी चूक झाल्याचं बोललं जात आहे। भाजप शासित नागपूर मनपामध्ये 6 ऐवजी 2 कडव्यांचंच वंदे मातरम गायलं गेलेलं आहे। सरकारनं आदेश देऊन देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झालेला आहे। सरकारकडून याचा जाब देखील विचारला जाऊ शकतोय। आणि दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमची 2च कडवी गाण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा निर्णय संविधान विरोधी असल्याचं म्हटलेलं होतं। काँग्रेसची गुलामी मानसिकता अशी टीका केली होती, पण भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच कित्ता गिरवला। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे। खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे। आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।